मित्रांनो, आज आपला अर्थशास्त्र PYQ सिरीजचा दुसरा पेपर आहे. महाराष्ट्र राज्य सेवा गडबपूर्व परीक्षा 2021. तर यातला पहिला प्रश्न आहे. 1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादाच्या स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी टिंबटिंब सुरू करण्यात आली. तर यासाठी बँकिंग लोकपाल योजना सुरू करण्यात आली होती. ऑप्शन 3 आपला आन्सर असेल. जर 30 दिवसाच्या आत बँकेने तुमची तक्रार नाही सॉल्व्ह केली तर तुम्ही ह्या लोकपालकडे आपली तक्रार नोंदवू शकतात. यासाठी तुम्ही ईमेल किंवा अर्ज किंवा तुम्ही पोर्टलवर ही कंप्लेंट नोंदवू शकतात. पुढचा प्रश्न आहे. खालील विधाने विचारात घ्या. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. या समितीमध्ये महालनोबिस, आर गाडगीळ आणि आर व्ही राव यांचा समावेश होता. राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान विचारलंय. तर भारत सरकारने 1948 मध्ये नाही तर 1949 मध्ये ही राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना केली होती. याचा अर्थ विधान चुकीचं असेल. त्यानंतर या समितीमध्ये 3 सदस्य होते, महालनोबिस, गाडगीळ आणि आर व्ही राव. यापैकी महालनोबिस अध्यक्ष होते. विधान ब बरोबर असेल. आणि याचा पहिला अहवाल 1951 मध्ये, अंतिम अहवाल 1954 मध्ये आला होता. म्हणजे विधान क पण बरोबर असेल. मग आपला आन्सर काय असणार आहे? चुकीचं विचारले म्हणून फक्त ऑप्शन 1 आपला आन्सर असेल. या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यावेळेस याचा पहिला अहवाल आला तर त्या अहवालानुसार 1948 आणि 49 या वर्षासाठी भारताचं राष्ट्रीय उत्पन्न 8,710 करोड रुपये दाखवण्यात आलं आणि प्रति व्यक्ती उत्पन्न 225 रुपये इतकं दाखवण्यात आलं होतं. तसेच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा सर्वात आधी प्रयत्न 1867 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी केला होता. पुढचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी टिंबटिंब ही शिखर संस्था आहे. याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन 3 नाबार्ड. नाबार्डची स्थापना शिवरामन कमिटीच्या शिफारीनुसार 12 जुलै 1982 ला झाली आहे. नाबार्डच्या केसमध्ये एक लक्षात ठेवा की ही डायरेक्ट लोन नाही देत, तर ज्या ठिकाणून शेतकरी लोन घेतो अशा संस्थांना पैसा पुरवते. पुढचा प्रश्न आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? 2021-22 नाही तर आपण 2025-26 साठी बघू. तर यावर्षी पण केंद्र सरकारच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कर्ज घेणे आणि इतर दायित्वच होता. म्हणजे ऑप्शन 2 आपला आन्सर असेल. जवळपास 30% याचा वाटा होता. त्यानंतर इन्कम टॅक्स याचा नंबर लागतो जवळपास 20% आणि त्यानंतर जीएसटी जवळपास 18% आणि यानंतर नंबर लागतो कॉर्पोरेट टॅक्सचा जवळपास 17%. पुढचा प्रश्न आहे. 2011च्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता टिंबटिंब आहे. एका चौरस किलोमीटरमध्ये जितके लोक राहतात त्यालाच त्या ठिकाणची घनता म्हटलं जातं. भारताच्या केसमध्ये 382 चौरस किलोमीटर इतकी भारताची घनता आहे. ऑप्शन 4 आपला आन्सर असेल. राज्यांचा विचार केला तर बिहारची सर्वात जास्त घनता आहे. त्यानंतर नंबर लागतो वेस्ट बेंगालचा आणि तिसऱ्या नंबरवर आहे केरला. सर्वात कमी घनता बघितली तर अरुणाचल प्रदेश, त्यानंतर मिझोरम आणि त्यानंतर सिक्कीम. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राची घनता आहे 365 चौरस किलोमीटर. यातही मुंबई शहरचा पहिला नंबर लागेल. जनगणनेचा विचार केला तर भारतातील सर्वात पहिली जनगणना 1872 मध्ये लॉर्ड मेयोच्या वेळेस झाली होती. पुढचा प्रश्न आहे. भारतातील लोकसंख्येची गुणात्मक वैशिष्ट्ये व शहरीकरणासंदर्भात कोणते विधान बरोबर नाही? आपल्याला बरोबर नसलेलं विचारलंय. पहिलं विधान आहे दरडोई उत्पन्नातील वाढ व शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे. शहरीकरण व रोजगार वाढ यांच्या सहसंबंध नाही. शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ होते. शहरीकरण व दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे. या ठिकाणी जर बघितलं, ज्यावेळेस शहरीकरण वाढतं त्यावेळेस रोजगारमध्ये वाढ होते आणि दरडोई उत्पन्नही वाढतं. याचा अर्थ पहिलं विधान बरोबर असेल. त्यानंतर शहरीकरण व रोजगार वाढ यांचा सहसंबंध नाही. ज्यावेळेस शहरीकरण वाढतं त्यावेळेस रोजगारमध्ये वाढ होते पण इथे सहसंबंध नाही सांगितलाय. याचा अर्थ हे विधान चुकीचं असेल आणि हेच आपला आन्सर असेल. इतरही विधान चेक करून घेऊ. शहरीकरणासोबत लोकांच्या राहणीमानाच्या दर्जात वाढ होते तर हेही विधान बरोबर आहे. लोकांकडे पैसे वाढतात आणि त्यांचं राहणीमान सुधारतं. त्यानंतर शहरीकरण व दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या यांच्यात नकारात्मक संबंध आहे. शहरीकरण वाढलं म्हणजे लोकांकडे पैसे वाढतात आणि ते दारिद्र्य रेषेमधून वरती येतात. म्हणजे चौथं विधान पण बरोबर असेल. आन्सर असणारे फक्त विधान 2.
पुढचा प्रश्न आहे, भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे? म्युच्युअल फंड, मोबाईल बँकिंग, रिटेल बँकिंग, इंटरनेट बँकिंग. म्युच्युअल फंड म्हणजे एकत्रितरित्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट, ही बँकिंग सेवा नाही. त्यानंतर मोबाईल बँकिंग म्हणजे ज्यावेळेस आपण सेवा मोबाईलमध्ये वापरतो, आणि इंटरनेट बँकिंग म्हणजे ज्यावेळेस आपण बँकिंग सेवा पीसी किंवा लॅपटॉपद्वारे वापरतो. या दोघांमुळेही बँकिंग सेवा वापरणं सोपं झाले. हे दोघंही आन्सर राहणार नाही. रिटेल बँकिंग, जे आपण बँकिंग सेवा वापरतो ते रिटेल बँकिंग मध्ये येतं आणि हेच आपलं आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे, भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबींवर अवलंबून आहे, त्या म्हणजे तांत्रिक घटक, मनुष्यबळ, संस्थात्मक घटक, सिंचन सुविधा. तांत्रिक घटक म्हणजे बियाणे, रासायनिक खते, तसेच सिंचन सुविधा वगैरे. तर सिंचन सुविधा यामध्येच येऊन जातं. त्यानंतर मनुष्यबळ म्हणजे शेती करणारे मजूर. यामध्ये संख्या कमी जास्त होऊ शकते किंवा या ठिकाणी आपण यंत्रही वापरू शकतो, म्हणजे हे पण आन्सर राहणार नाही. संस्थात्मक घटक म्हणजे जमीन व्यवस्था, सरकारच्या पॉलिसीज, तसेच कर्ज देणाऱ्या बँका. याचा अर्थ अ आणि क आपला आन्सर असणार आहे, जे की ऑप्शन 1 मध्ये दिसतंय, फक्त अ आणि क. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि व्यवस्थापन कायदा 2003 ची कोणती उद्दिष्ट आहे? कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जांवर मर्यादा निश्चित करणे, महसुली तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे, दीर्घकालीन समिष्ट आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनविणे, शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे. या कायद्यालाच FRBM ऍक्ट असं म्हटलं जातं, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. या कायद्याचा मुख्य उद्देश होता सरकारचा खर्च कमी करून जी वित्तीय तूट निर्माण होते ती कमी करणे, त्यामुळे शासन जबाबदार आणि पारदर्शक बनेल. आपण जर विधाने बघितली तर कामकाजात पारदर्शकता, जबाबदार शासन, वित्तीय तूट कमी करणे आणि सरकारच्या कर्जावर मर्यादा निश्चित करणे, हे चारही विधाने या ठिकाणी बरोबर असतील. याचा अर्थ आपला आन्सर असेल ऑप्शन 2, वरीलपैकी सर्व. या कायदा अंतर्गत 2016 मध्ये एक रिव्ह्यू कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्याचे अध्यक्ष होते NK सिंग, नंदकिशोर सिंग, हेही लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारतातील विशेष आर्थिक क्षेत्राचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही? जादा आर्थिक क्रियाकल्पांची निर्मिती, निर्यातीला प्रोत्साहन, शेतीचा विकास, रोजगार निर्मिती. या विशेष आर्थिक क्षेत्रालाच आपण स्पेशल इकॉनॉमिक झोन किंवा सेज असं म्हणतो. या अंतर्गत एखाद्या विशेष क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त निर्यातीला उद्देशून उद्योग उभारले जातात. त्यामध्ये त्यांना टॅक्समध्ये सूट दिली जाते. तसेच स्वस्त दरात जमिनी असतील, वीज असेल किंवा पाणी असेल याचा पुरवठा केला जातो. आपण जर इथे ऑप्शन चेक केले तर आर्थिक क्रियाकल्पांची निर्मिती, निर्यातीला प्रोत्साहन आणि रोजगार निर्मिती, हे तिघही याचे उद्दिष्ट दिसत आहेत. पण शेतीचा विकास हे सेजचं उद्दिष्ट नाही, म्हणून ऑप्शन 3 आपला आन्सर असेल. सेज जर बघितलं तर भारतामध्ये 2000च्या साली हे सेजचं धोरण आलं होतं आणि या अंतर्गत 2005 मध्ये कायदा करण्यात आला. याआधी भारतामध्ये EPZ होतं, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. या अंतर्गत 1965 मध्ये आशियामधलं पहिलं एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन कांडला या ठिकाणी उभारण्यात आलं. यावरही प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे, बाल मृत्यू दर हा दिलेल्या भौगोलिक क्षेत्रातील 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे टिंबटिंब वयाखालील मुलांच्या मृत्यूची संख्या आहे. त्याचं करेक्ट आन्सर असेल 1 वर्ष. 1 वर्षातील मुलांना बाल म्हटलं जातं. आपला आन्सर असेल ऑप्शन 1. एक लक्षात घ्या, जवळजवळ सगळेच दर 1000 मागे मोजले जातात. फक्त माता मृत्यू दर हा 1 लाख मातांमागे मोजला जातो. यावरही कधी प्रश्न येऊ शकतो, ते हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? भारतात कौटुंबिक क्षेत्राला पुरवली जाणारी वीज जगात सर्वात स्वस्त आहे. भारतातील उद्योगांचा विजेचा दर जगात सर्वात जास्त आहे. भारतातील वीज वितरणाचा खर्च परतावा समाधानकारक आहे. या ठिकाणी जर बघितलं तर भारतात जगात सर्वात स्वस्त वीज तर नाही मिळत, म्हणजे चुकीचं आहे. त्यानंतर उद्योगांना विजेचा दर सर्वात जास्त आहे, हेही चुकीचं आहे. आणि भारतात वीज वितरणालाच इतका खर्च लागून जातो की त्याचा परतावा हा समाधानकारक नाहीये, तर असमाधानकारक आहे. म्हणजे क पण चुकीचं असेल. तर आपला आन्सर काय असणार आहे? वरीलपैकी कोणतेही नाही. ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी विधाने विचारात घ्या. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देशादेशातील वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील फरकावर आधारित असतो. व्यापाराच्या अटी वस्तूंच्या निर्यात आणि अटीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्यांच्या किमतीच्या गुणोत्तराच्या संदर्भात घेतात. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहार शेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? या ठिकाणी जर बघितलं तर ज्या देशामध्ये जी वस्तू स्वस्त असते तो देश त्या वस्तूची निर्यात करतो, म्हणून अ विधान बरोबर असेल. किमतीमधील फरकावर आधारित व्यापार चालतो.
त्यानंतर व्यापाराच्या अटी म्हणजे एखाद्या देशात निर्यात किती होते आणि त्या बदल्यात आयात किती होते, आणि हे निर्यात भागिले आयात अशा सूत्राने घेतलं जातं. याचा अर्थ ब पण बरोबर असेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारातील ज्या नोंदी होतात ह्या दुहेरी नोंद पद्धतीनेच केल्या जातात. आयात आणि निर्यात अशा दोन पद्धतीने नोंदी केल्या जातात. म्हणजे विधान क पण बरोबर असेल. तर आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 1 वरीलपैकी सर्व. तर अशा प्रकारे आपण आजच्या पेपरचे सर्व प्रश्न सॉल्व्ह केले आहेत. आय होप तुम्हाला समजले असतील.